जे की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ब्रँचला राहणार आहे, दॅट इज डिझाईन ऑफ स्टील, डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर्स. ठीक आहे. तर पहिले जे सब्जेक्टचं नाव होतं डिझाईन ऑफ स्टील अँड आरसी स्ट्रक्चर होता, पण आता याने नाव चेंज केलंय, म्हणजे सिक्वेन्स चेंज केलाय त्यांनी पार्टचा, दॅट इज डिझाईन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर केलंय. आणि अगोदर अगोदर त्याचं ॲब्रिव्हिएशन होतं डीएसआर, आता त्यांनी डीआरएस केलेले आहेत. ठीक आहे. सिलेबस वगैरे काही चेंज झालेलं नाही. ॲज युजुअल आपलं जे आय स्कीमचं सिलेबस होता तेच के स्कीमचं सिलेबस आहे. ठीक आहे. तर के स्कीममध्ये पण चेंज नाही. म्हणजे जे आय स्कीममध्ये होतं ॲज इट इज सिलेबस याच्यामध्ये टाकलं. फक्त एवढंच काम केलेलं आहे त्यांनी, स्टील नंतर टाकलेलं आहे, आरसीसी अगोदर टाकले, एवढं डिफरन्स आहे. ठीक आहे. तर त्याचा सब्जेक्ट कोड लक्षात ठेवा तुम्ही, 316308. ठीक आहे. तर हा पहिला इंट्रोडक्शन लेक्चर राहणार आहे. आणि याच्यामध्ये मी काय करतो, पूर्ण कन्सेप्ट जे आहेत, म्हणजे या सब्जेक्ट मध्ये ऍक्च्युली आपल्याला नेमकं काय काय बघायचं आहे आणि कॅल्क्युलेशन कशाचं राहील आणि स्टडी कशाचं राहील हे तुम्हाला क्लिअर करून देणं, या लेक्चर नंबर 1 मधून तुम्हाला मी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करणार आहे, क्लिअर करून देणार आहे. ठीक आहे. ओके. चल. आता व्हॉट डू यू मीन बाय डिझाईन? डिझाईन म्हणजे काय? काय असेल डिझाईन? ठीक आहे. तर बघा, एक एक्झाम्पल देतो मी. ठीक आहे. एक एक्झाम्पल देतो. आपण एक बीम काढू. ओके. सगळ्यांना माहित आहे बीम. ठीक आहे. हा बीम झाला. ओके. त्याला सपोर्ट देऊन टाकतो. हा, ठीक आहे. चालेल. आणि याच्यावर मी एक युडीएल टाकणार. याच्यावर काय टाकणार? युडीएल टाकणार. हा बीम आहे, सगळ्यांना माहित आहे. कोणता बीम आहे रे? या थर्ड इयरचे स्टुडंट अवेअर असतील या बीमचं, दॅट इज सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम. ओके. सिम्पली सपोर्टेड बीम राहणार. कसं काय सिम्पली सपोर्टेड? कारण की या बीम रेस्ट ऑन टू सपोर्ट, सिंपल सपोर्ट्स वर रेस्ट झालेला आहे बीम. दॅट्स वाय हा बीमचं नाव काय राहील? सिम्पली सपोर्टेड बीम राहणार. ठीक आहे. आता या बीम वर मी युडीएल टाकला, ह्याच्यामुळे काय काय चेंजेस होतात, काय काय चेंजेस होणार ह्याच्यामध्ये बघा. ऍक्च्युअली हे लोड वाढल्यानंतर किंवा ह्याचं डिफ्लेक्शन कर्व आपण बघितला, तर ह्या पद्धतीनं डिफ्लेक्शन कर्व राहील, बरोबर का? या पद्धतीनं काय राहणार? तुमचा डिफ्लेक्शन कर्व राहणार आहे. करेक्ट आहे. ओके. ठीक आहे. असं डिफ्लेक्शन कर्व राहणार आहे. तर इथं ह्या डिफ्लेक्शन्स आपण मेजर केलेले आहे थेरी ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये. ठीक आहे. थेरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये आपण कोणत्या कोणत्या चॅप्टर्स बघितले? ठीक आहे. पहिलाच जे चॅप्टर होता तुम्हाला स्लोप अँड डिफ्लेक्शन, तुम्हाला म्हणजे ते कॅल्क्युलेट केला असेल तुम्ही, किंवा तुम्ही ते त्या टर्म किंवा त्या टॉपिक शी रिलेटेड तुम्ही, किंवा ते फॅमिलियर असाल तुमच्यासाठी ते टॉपिक. ओके. तर इथं काय म्हणालो, एक पॉइंट लक्षात ठेवा. जसंही मी लोड वाढवणार, तर आपल्याला काय दिसणार? त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन दिसतात त्या बीम मध्ये. ठीक आहे. अजून लोड वाढवला तर अजून डिफ्लेक्शन दिसणार. म्हणजे असं करून करून ते बीम्स कशामध्ये जाणार आहे? त्या बीमचं काय होणार? बीमचं फेल्युअर होणार. बीमचं फेल्युअर होणार. आता आपल्याला काय करायचं? हा फेल्युअर थांबून थांबून घ्यायचं, किंवा एक अंडर द लिमिट ठेवायचं. असं कोणतंही स्ट्रक्चर नाही जे की फेल होणार नाही. सगळ्या स्ट्रक्चर्स फेल होतात. सगळ्यांना मेंटेनन्स लागतो त्या स्ट्रक्चर्सला. बट ते मेंटेनन्स किती प्रमाणामध्ये, म्हणजे कॉस्टिंग किती होईल, हे कशावर डिपेंड राहतं? तुमच्या डिझाईन कन्सेप्टवर डिपेंड राहतात. ठीक आहे. जेवढं तुम्ही डिझाईन व्यवस्थित करशाल, तेवढं तुमचं इन फ्युचर ते मेंटेनन्स कॉस्ट आहे ते आपण अंडर द लिमिट ठेवू शकतो, किंवा कमी ठेवू शकतो. ओके. निग्लिजिबल रेंज मध्ये ठेवू शकतो. ठीक आहे. आता ड्यू टू दिस ह्याच्यामध्ये तुम्हाला क्रॅक दिसतात, बरोबर का? डिफ्लेक्शन आलेच म्हणजेच काय रे? डिफ्लेक्शन आलेच म्हणजे काय दिसणार त्याच्यामध्ये? क्रॅक दिसणार. ड्यू टू सम अमाऊंट ऑफ मटेरियल विच यू हॅव पुट, दॅट विल बी इन अंडर द लिमिट. किंवा जे काही मटेरियल तुम्ही टाकलेले आहे ते कमी प्रमाणामध्ये टाकलेले आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये काय आले? क्रॅक्स आलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला क्रॅक्स वगैरे कमी करण्यासाठी तुम्ही बघता
काय करतो आपण स्टीलचा यूज करतो. ठीक आहे, स्टीलचा यूज करतो. आता स्टील असा कॉम्पोनंट किंवा असं मटेरियल आहे जे की सगळ्यात जास्त कोणत्या स्ट्रेसेस घेते, दॅट इज टेन्साईल स्ट्रेसेस. कोणत्या स्ट्रेसेस, दॅट इज टेन्साईल स्ट्रेसेस. आणि तुम्ही जनरली बघितलं असेल, कॉन्क्रीट इज वीक इन टेन्शन बट स्ट्रॉंग इन कॉम्प्रेशन. ठीक आहे, स्ट्रॉंग इन कॉम्प्रेशन. आता डिफ्लेक्शन आलेच म्हणजे काय, ते बीम कशामध्ये गेला, कॉम्प्रेशन मध्ये गेला. मॅक्सिमम केसेस मध्ये तसंच होतो. ठीक आहे, म्हणजे कॉन्क्रीट काय घेणार, कॉम्प्रेशन घेणार. टेन्शन लय निग्लिजिबल घेत टेन्शन. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय दिसणार आहे तुम्हाला, क्रॅक्स. आता क्रॅक कमी करण्यासाठी किंवा क्रॅक्स न आणण्यासाठी आपल्या बीम्स मध्ये तुम्हाला व्यवस्थित कोणतं मटेरियल तुम्हाला घ्यावं लागेल किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा किती प्रमाणामध्ये घ्यावं लागेल, जे की ते नॉर्म्स मध्ये दिलेला असतो. दॅट इज आपण का त्या बुकला काय म्हणतो, आय.एस. कोड. काय म्हणायचं त्याला, आय.एस. कोड. आय.एस. म्हणजे काय रे, इंडियन स्टँडर्ड कोड. सगळ्या कॉम्पोनंट साठी एक पर्टिक्युलर मिनिमम अमाऊंट ऑफ स्टील प्रोव्हाइड करा म्हणून ते क्लॉजेस दिलेले त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये पण तुम्हाला आय.एस. कोड्स यूज करायचे तर पुढं मी डिस्कशन करणार आहे. जेव्हा मी युनिट्स डिस्कशन करतो ना, तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात आलं, आपण स्टील कशासाठी प्रोव्हाइड करतो, टू मिनिमाइज दिस टेन्साईल स्ट्रेसेस, टू मिनिमाइज दिस टेन्साईल स्ट्रेसेस. ठीक आहे, तर ह्याच्यामुळे आपण काय करणार, त्याच्यामध्ये स्टील यूज करणार. पण आरसीसी स्ट्रक्चर मध्ये आपण स्टीलला एक अल्टरनेट नाव यूज करतो, दॅट इज रेनफोर्समेंट. काय म्हणायचं त्याला, रेनफोर्समेंट. तुम्ही एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये हा शब्द ऐकला असेल, रेनफोर्समेंट. ठीक आहे, रेनफोर्समेंट म्हणजे काय, स्टील बार्स. ठीक आहे, स्टील बार्स. आता ह्याच्या कोण डिपेंडिंग अपॉन स्ट्रक्चर किंवा कॉम्पोनंट त्याच्या ग्रेड्स पण चेंज होत राहतात. बट ते ग्रेड्स आता मी डिस्कशन करणार नाही. जसंही मी चॅप्टर इंट्रोडक्शन, दॅट इज चॅप्टर नंबर 1 मी स्टार्ट करणार आहे, तेव्हा मी व्यवस्थित त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून देणार. ठीक आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर करून देणार. बट इथं मोटिव्ह काय होता, हा जे डिफ्लेक्शन्स आहेत ते कमी ठेवण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यामध्ये स्टील्स प्रोव्हाइड करतो. आणि त्या स्टील किती अमाऊंट मध्ये प्रोव्हाइड करायचं आहे ते कशावरून ठरते, आपल्या आय.एस. कोड वरून ठरते. ठीक आहे, आय.एस. कोड वरून ठरते. आता फॉर एक्झाम्पल सिंपल फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. स्ट्रेस इक्वल्स टू काय राहते, लोड पर युनिट एरिया, लोड पर युनिट क्रॉस सेक्शन म्हणा, लोड पर युनिट क्रॉस सेक्शन. देअरफॉर एरिया इक्वल्स टू पी डिवायडेड बाय सिग्मा, पी डिवायडेड बाय सिग्मा. हियर पी इज द लोड, सिग्मा काय, स्ट्रेस आहे. समजा ह्या केसमध्ये, ठीक आहे, ह्या केसमध्ये तुम्ही स्टील कमी प्रमाणामध्ये प्रोव्हाइड केला तर स्ट्रेसेस पण कसे राहतात त्याच्यामध्ये, टेन्साईल स्ट्रेसेस विल बी लेस. बट आता स्ट्रेसेस कमी म्हणजे तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया किती जास्त. किंवा अजून एक एक्झाम्पल सांगतो, अजून एक. फॉर एक्झाम्पल तुमचा मटेरियल स्ट्रेस कमी घेतो, तुमचा मटेरियल स्ट्रेस कमी घेतो किंवा तुम्ही कमीच प्रोव्हाइड केलं, मग तुम्हाला काय वाढवावं लागेल, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया. या बीमचा काय वाढवावं लागेल तुम्हाला, क्रॉस सेक्शनल एरिया. क्रॉस सेक्शनल एरिया तुम्हाला काय करावं लागेल, वाढवावं लागेल. ठीक आहे, बट ह्याच्याने काय होतं मित्रांनो, ह्याच्याने तुमचा स्ट्रक्चरचा कॉस्ट इन्क्रीज होणार, स्ट्रक्चरचा कॉस्ट इन्क्रीज होणार आणि इकॉनॉमिकल मध्ये जाणार तुमचा स्ट्रक्चर. ठीक आहे, मग ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर क्रॉस सेक्शनल एरिया पण माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि ते कशावरून ठरते मित्रांनो, लोड वरून ठरतो. कशावरून ठरतो, लोड वरून ठरतो. किती लोड यायले त्याच्यानुसार आपण त्या मटेरियलचा ऍडजस्टमेंट, त्याचा क्रॉस सेक्शनलचा ऍडजस्टमेंट आपण करू शकतो. मग त्या करण्यासाठी तुम्हाला पण आय.एस. कोडने नॉर्म्स दिलेले आहेत किंवा क्लॉजेस दिलेले आहेत, त्याच्या अनुसार तुम्ही डिझाईन करू शकता. ठीक आहे, डिझाईन करू शकता. आता बघा, या सगळ्या गोष्टी झाल्यात. आपण काय करायला ऍक्च्युअली, डिझाईन. आता डिझाईनचं आपल्याला डेफिनेशन बघायचं. डिझाईन इज नथिंग बट गिव्हिंग डायमेन्शन्स, गिव्हिंग डायमेन्शन्स टू दी पर्टिक्युलर टू दी पर्टिक्युलर
to the particular components, to the particular components. ठीक है, पर्टिक्युलर components according to the loads acting on the acting on it म्हणा, acting on it. लक्षात आलं? ठीक आहे, ठीक आहे. चला, काय म्हणलो मी, डिझाइन म्हणजे काय, गिव्हिंग डायमेन्शन्स टू द पर्टिक्युलर कॉम्पोनंट्स अकॉर्डिंग टू द लोड ऍक्टिंग ऑन इट. आणि हे कशासाठी का देतो आपण डायमेन्शन्स, टू प्रोव्हाइड इट्स सर्व्हिसिबिलिटी, टू प्रोव्हाइड इट्स सर्व्हिसिबिलिटी. ठीक आहे. आता सर्व्हिसिबिलिटीचा अर्थ काय, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एक मेंबर किंवा आरसी स्ट्रक्चर डिझाईन केलाय 20 इयर साठी. ते 20 इयर मध्ये, ठीक आहे, 20 इयरच्या अंडर द लिमिट मध्ये समजा तुमचं मेंटेनन्सचं काम निघालं, ते मग त्याची सर्व्हिस बरोबर आहे का नाही. मग जे तुम्ही 20 इयर साठी डिझाईन पिरियड दिलेला आहे, डिझाईन लाईफ दिलेला आहे, तिथपर्यंत त्या लाईफ पर्यंत ते सस्टेन करा व्यवस्थित, विदाउट एनी गिव्हिंग एनी टाइप ऑफ मेंटेनन्स. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला डिझाईन लाईफ इम्पॉर्टंट आहे. जे तुम्ही लाईफला डिझाईन केली, म्हणजे जे आरसी स्ट्रक्चरचा लाईफ तुम्ही काढलेला आहे, त्या लाईफ मध्ये, म्हणजे त्या लाईफ डिझाईन लाईफ म्हणतो त्याला, त्या लाईफ मध्ये एनिथिंग म्हणजे कोणत्याही प्रकारचं मेंटेनन्स न लागाव, तसं एक पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवून डिझायनर काय करते, त्या क्रॉस सेक्शनल डिझाईन करतात किंवा त्या स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स डिझाईन करतात. लक्षात आलं? ओके, क्लिअर आहे. सर्व्हिसिबिलिटी म्हणजे काय, सर्व्हिस देणे, पर्टिक्युलर डिझाईन लाईफ पर्यंत त्याचा सर्व्हिस देणे, सर्व्हिस प्रोव्हाइड करणे. फॉर एक्झाम्पल एक गव्हर्नमेंट ऑफिसर असेल, त्याचा सर्व्हिस लाईफ काय राहतो, 38 इयर. मग 38 इयर नॉन स्टॉप ते काय करणार, गव्हर्नमेंटच्या सगळ्यात अंडर जेवढं काय आहे दिवस, त्यांनी काय करणार, त्या काम करत राहणार. ठीक आहे. म्हणजे पूर्ण ते काय करणार, त्या स्पॅन 38 इयरच्या स्पॅन मध्ये ते सर्व्हिस देणार गव्हर्नमेंटला. जे काही ड्युटी असेल त्याचा XYZ ते आपल्याला काय करायचं नाही, बट त्याचा सर्व्हिस स्पॅन किती आहे, 38 इयर्स. ठीक आहे. तसंच आपलं डिझाईन लाईफ जे बिल्डिंगचं राहतो 20 to 25 इयर्स, जे काय आहे विदाउट एनी मेंटेनन्स. ठीक आहे. असं डिझाईन केलं तर डिझाईन विल बी ऑफ गुड ट्रॅक रेकॉर्ड. ठीक आहे. डिझाईनचा ट्रॅक रेकॉर्ड कसा असेल, मग गुड असेल. बट त्याच्यासाठी त्याला काही गोष्टी त्याला क्लिअर पाहिजे, दॅट इज क्रॉस सेक्शनल एरिया किती पाहिजेत. ठीक आहे. आणि त्याच्यावर नंतर तुमचं स्टील किती प्रोव्हाइड करायचं, कॉन्क्रीट कोणतं घ्यायचं, मटेरियल्स कोणते युज करायचे, हे सगळ्या गोष्टी त्या डिझायनरला क्लिअर पाहिजे. ठीक आहे. त्या डिझायनरला क्लिअर पाहिजे. याच्या अनुसारच तुमच्या क्रॉस सेक्शनल डिझाईन होतात. फॉर एक्झाम्पल, अगोदरच्या काळामध्ये तुम्ही बीम एवढे एवढे बघितले, एवढे. ठीक आहे. 1-1 फीटच्या बीम. ठीक आहे. 1-1.5 फीटच्या बीम. मग त्याच्यामुळे काय होणार, त्या स्ट्रक्चरचा लोड वाढतो आणि त्या लोडला आपण कोणता टाइप ऑफ लोड म्हणतो, दॅट इज डेड लोड. म्हणजे सेल्फ वेट ऑफ अ पर्टिक्युलर स्ट्रक्चर इज कन्सिडर्ड ऍज विच लोड, दॅट इज डेड लोड. आता लोड्स वगैरे आपल्याला सगळे पॉइंट्स डिस्कशन करायचे, जसंही मी युनिट स्टार्ट करणार, पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर करून देणार आहे. ठीक आहे. लक्षात आलं? तर डिझाईन म्हणजे काय आहे, डिझाईन गिव्हिंग डायमेन्शन्स टू द पर्टिक्युलर कॉम्पोनंट्स अकॉर्डिंग टू द लोड ऍक्टिंग ऑन इट अँड टू प्रोव्हाइड इट्स सर्व्हिसिबिलिटी. ठीक आहे. टू प्रोव्हाइड सर्व्हिसिबिलिटी स्पॅन. ओके, लक्षात आलं या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता ह्याच्यामध्ये काही कॉम्पोनंट्स आपण यूज करतो. ठीक आहे. आरसीसी, बघा वर्ड काय आहे, आरसीसी. आरसीसीचा अर्थ काय, रेनफोर्स्ड कॉन्क्रीट, सिमेंट कॉन्क्रीट, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, सिमेंट कॉन्क्रीट. आता रेनफोर्सचा अर्थ काय रे, स्टील, आता सांगितलं. तुम्ही बघतात ना, स्टील असे बार्स राहतात बघा, राऊंड बार्स राहतात असे वाले. आणि लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे ग्रेड, लक्षात ठेवायचे कोणत्या कोणत्या ग्रेड आपल्याला बघायचे त्या सिलेबस मध्ये, दॅट इज FE 250, FE 415 आणि FE 500. FE 500. आता सगळ्याला माहित आहे, FEचं अब्रिव्हिएशन कशासाठी आहे, कोणत्या कॉम्पोजिशन साठी आहे, दॅट इज आयरन, आयर्न. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट या 250 जे आहे, 250, 415, 500, हे काय त्याच्या कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आहे, कॅरेक्टरिस्टिक
स्ट्रेंथ आहे. स्ट्रेंथ कशाचं? त्या स्टीलचा. ठीक आहे. आता कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ काय आहे वगैरे सगळं मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार, जसंही चॅप्टरला आपण इंट्रोडक्शन म्हणजे चॅप्टर मध्ये आपण एंटर करू आणि पॉइंट्स क्लिअर करून घेऊ. ओके, इथपर्यंत काय डाऊट? ओके. त्याच्यानंतर बघा, आज सिमेंट कॉन्क्रीट तर माहितच असेल. आता कॉन्क्रीट कशा कशाने बनते? तिला सिमेंट लागते. तुम्ही हे रेशो बघितलात का रे? सिमेंट सँड ऍग्रीगेटचा रेशो. ठीक आहे. सिमेंट सिमेंट ऑलरेडी आलेला आहे. सँड कोणतं यूज करतो आपण? फाईन सँड यूज करतो. कोणतं यूज करतो? फाईन सँड यूज करतो. आणि ऍग्रीगेट कोणतं यूज करतो? कोर्स ऍग्रीगेट यूज करतो. का? कोर्स ऍग्रीगेट. ठीक आहे. फोर्स ऍग्रीगेट. आता तुम्हाला सगळ्या टर्म्स माहित असतील. फाईननेस मॉड्युलस काय आहे? ठीक आहे. आता त्या फाईननेस मॉड्युलस वर त्याचं क्लासिफिकेशन पडलेले आहेत. फाईन सँड, मीडियम सँड, कोर्स सँड. त्याच्यानंतर कोर्स ऍग्रीगेट, मीडियम ऍग्रीगेट आणि फाईन ऍग्रीगेट. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी एकाच पॅरामीटरवर आपण म्हणजे एक पॅरामीटर आपण त्या पॅरामीटरवर आपण क्लासिफाय करू शकतो. दॅट इज एफ एम. त्याला आपण काय म्हणतो? फाईननेस मॉड्युलस. काय म्हणायचं त्याला? फाईननेस मॉड्युलस. आता हे क्लासिफिकेशन साठी लागतं. कशाच्या? सँड आणि ऍग्रीगेटच्या. अशाच भरपूर काही गोष्टी आपल्याला म्हणजे मटेरियल्स पण राहतात, ते पण यूज करतो ते पॅरामीटर दॅट इज फायनेस मॉड्युलस टू क्लासिफाईड. ओके, लक्षात आलं. त्याच्यानंतर ह्याला मिक्सिंग करण्यासाठी तुम्हाला काय लागतो? मिक्सिंग करण्यासाठी वॉटर लागतो. मिक्सिंग करण्यासाठी काय लागणार? वॉटर लागणार आहे. आता आपण वन बाय वन बघू. सिमेंट कशासाठी यूज करतो रे? सिमेंट कशासाठी यूज करतो? फॉर बाइंडिंग पर्पज. म्हणजे मटेरियल बाइंड करण्यासाठी आपण काय करतो? सिमेंट बाइंडिंग प्रॉपर्टी राहते याच्यामध्ये. कोणता प्रॉपर्टी राहील? बाइंडिंग प्रॉपर्टी. कोणता प्रॉपर्टी? बाइंडिंग प्रॉपर्टी. सगळ्या मटेरियल्स एकत्र बांधून ठेवते. त्याच्यानंतर हे जे सँड आहे ते कोणत्या टाईपचं आहे? फाईन आहे. तुम्हाला म्हणलो होतो फाईन सँड. हे कशासाठी लागेल? हे गॅप्स फिलअप करण्यासाठी. त्यालाच आपण काय म्हणतो? इथं म्हणा गॅप्स फिलिंग साठी युज होते. ठीक आहे. किंवा गॅप्सलाच आपण एक टेक्निकल टर्म यूज करू दॅट इज व्हाईट्स. व्हाईट्स फिल करण्यासाठी राहते. त्याच्यानंतर हे ऍग्रीगेट जे आहे, ऍग्रीगेट जे आहे हे कशासाठी लागते? टू प्रोव्हाइड strength to the particular component. To provide strength to the particular component. आणि इथं वॉटर कशासाठी लागणार? वॉटर लागणार आहे हायड्रेशन. कारण की आपल्याला जेव्हा आपण मिक्स करतो एक्झोथर्मिक रिएक्शन क्रिएट होतो, म्हणजे हीट बाहेर पडतो. त्याच्यामुळे आपण इझिली काय करणार? त्याचा मिक्सचर क्रिएट करणार. त्यालाच आपण काय म्हणतो? सिमेंट कॉन्क्रीट. ठीक आहे. किंवा कॉन्क्रीट म्हणलं तरी चालतं. लक्षात आलं. कॉन्क्रीटच्या कॉम्पोनंट्स इन्ग्रेडियंट्स माहित झालेत काय 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 लागतं कॉन्क्रीट बनवण्यासाठी? सिमेंट, सँड, ऍग्रीगेट आणि वॉटर लागणार मिक्सिंग पर्पज साठी. ठीक आहे. तर हे इथं मी लिहितो, वॉटर इज रिक्वायर्ड फॉर मिक्सिंग पर्पज. मिक्सिंग पर्पज. ठीक आहे. मिक्सिंग पर्पज लागणार आहे. आणि त्याच्या प्रॉपर्टीज पण म्हणजे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पण सांगितली. कशा कशासाठी ते यूज होतात ह्या इन्ग्रेडियंट्स. लक्षात आलं. आणि ह्याच्यामध्ये समजा या सगळ्या मटेरियल्स मध्ये समजा तुम्ही या मिक्सचर यूज करतात स्टील सोबत, तर त्याचं नाव काय होते रे? आरसीसी. म्हणजे त्या पर्टिक्युलर मटेरियलचं नाव काय होणार? आरसीसी, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. यस. हे तर पूर्ण कॉन्क्रीटचं आहे. प्लस स्टील केला तर तुम्हाला कोणतं मटेरियल भेटणार आहे? दॅट इज आरसीसी मटेरियल भेटणार आहे. लक्षात ठेवा. आणि त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? आरसीसी स्ट्रक्चर म्हणतो. आता क्लिअर झालं? सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत? क्लिअर नसल तर अजून तुम्ही म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट टाकू शकता आणि विचारू शकता मला कोणतेही क्वेश्चन रिलेटेड टू स्टील स्ट्रक्चर्स किंवा आरसी स्ट्रक्चर्स. ओके, लक्षात आलं? चल नेक्स्ट. आता या सगळ्या गोष्टी आपण शिकलो. स्ट्रेंथ बघितलं, आरसीसी म्हणजे काय बघितलं. आता आरसीसी स्ट्रक्चर म्हणलंय. आरसीसी स्ट्रक्चर म्हणलंय. आता स्ट्रक्चर म्हणजे काय? स्ट्रक्चर म्हणजे काय राहते? ढाचा. ठीक आहे. आता आरसीसी बिल्डिंग आहे, एक पर्टिक्युलर बिल्डिंग आहे. ठीक आहे. मी आता एक नवीन स्लाइड घेतो. एक पर्टिक्युलर बिल्डिंग आहे.
एक मिनिट हा. ठीक आहे. चल. आता हे मी फक्त एक डायग्राम्स काढलेला आहे. तुम्हाला एक जे ते पॉइंट जे आहे म्हणजे स्ट्रक्चर म्हणजे काय ते तुम्हाला क्लिअर हो. आता फॉर एक्झाम्पल बिल्डिंग मध्ये बघितला तर तुम्हाला कोणत्या कोणत्या कॉम्पोनंट्स दिसतात? स्लॅब, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली बीम, त्याच्यानंतर हा झाले तुमच्या कॉलम्स, ओके. हा झाले तुमच्या फुटिंग्स, ठीक आहे. हे सगळे कशाचे बनलेले आहेत? आरसीसी चे बनलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्क्रीट आणि स्टीलचं यूज केलेलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं. आता 4 कॉम्पोनंट्स तुम्हाला डिझाइन करायचे आहेत आणि तुमच्या सिलेबस मध्ये पण ह्याच कॉम्पोनंट्स दिलेले आहेत. म्हणजे त्याच्या डिझाइन रिलेटेड, त्याच्या पॅरामीटर्स रिलेटेड तुम्हाला स्टडी करायचे आहेत. आणि ऍक्च्युली याच्यामध्ये सगळ्या केसेस मध्ये तुम्हाला एक पॅरामीटर कॉमन दिसणार जे की इम्पॉर्टंट ठरणार यांच्या डिझाइन साठी, दॅट इज मुवमेंट. कोणता? बेंडिंग मोमेंट्स, जे की तुम्ही टॉस मध्ये शिकलेत आणि मोमेंट्स पण कॅल्क्युलेट केलेले. फ्रेम स्ट्रक्चर्स वर कॅल्क्युलेट केलेत ना तुम्ही, बीमच्या मोमेंट्स वगैरे. हेच कॅरी फॉरवर्ड होतात कशासाठी? या ह्यांच्या डिझायनिंग साठी कॅरी फॉरवर्ड होतात, डिझायनिंग साठी. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर ह्यांच्या कॉम्पोनंट डिझाइन करण्यासाठी लागणारा पॅरामीटर म्हणजेच कोणता रे? मोमेंट्स. म्हणजे कोणता? मोमेंट्स, जे की तुम्ही थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता कळालं इम्पॉर्टन्स काय थिअरी ऑफ स्ट्रक्चरचा? थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये आपण त्यांच्या कॅल्क्युलेशन्स केलेले होते अकॉर्डिंग टू द लोड्स. कशाचे कॅल्क्युलेशन्स? मोमेंट्स काढले, शेअर फोर्स काढला, ठीक आहे. त्याच्या डायग्राम्स पण काढले, म्यू डायग्राम काढलं, म्यू डॅश फायनल डायग्राम्स तुम्हाला सांगितलं होतं नेट बीएमडी कसा काढायचा. ठीक आहे. माझे जे ऑफलाईनचे स्टुडंट होते त्यांना एकदम परफेक्ट झाला असेल थिअरी ऑफ स्ट्रक्चर. आता त्यांनी विसरत पण नाही त्या गोष्टी, मी टर्म्स जे सांगितलेले आहेत. आता हा जे मुवमेंट्स आहेत आपण काय करतो? कॅरी फॉरवर्ड करतो फॉर डिझायनिंग दिस आरसीसी कॉम्पोनंट्स. ओके. या आरसीसी कॉम्पोनंट डिझाइन करण्यासाठी आपल्याला त्या पॅरामीटर्स लागतात. लक्षात आलं? चल. नेक्स्ट. आता या फुटिंग वगैरे तर सगळ्यांना माहित आहे, कॉलम, फुटिंग. स्लॅब कशासाठी राहते? स्लॅब फॉर लोड डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, फॉर लोड डिस्ट्रीब्युशन. आता तुम्हाला लोड्स असे नाव येतात, लाईव्ह लोड, डेड लोड, ठीक आहे. आणि डिपेंडिंग अपॉन वेदर वगैरे जे सराउंडिंग आहे त्याच्यामध्ये तुमचं स्नो लोड येणार, विंड लोड येणार, ठीक आहे. या सगळ्या लोड्स येतात. आता त्यांचा लोड कशामुळे येतो आणि कोणत्या पॅरामीटर्स आहेत जे की त्या लोड्सवर म्हणजे त्या लोड्स आपण कन्सिडर करण्यासाठी लागणार आहेत, या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करतो वन बाय. ओके. चल. ओके. चलो. आता ह्याच्यामध्ये 5 युनिट दिलेत मित्रांनो. ह्याच्यामध्ये 5 युनिट दिलेले आहेत. त्या युनिट्स काय? फंडामेंटल्स ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर्स. फंडामेंटल्स म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्स कोणते कोणते लागणार आहेत तुम्हाला डिझाईन साठी, आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर साठी. त्याच्यानंतर आहे अनालिसिस अँड डिझाईन ऑफ बीम्स आहेत. बघा आता मी दिलेत ना या स्लाइड मध्ये मी इन्क्लूड केला होता. हेच आहेत का? ह्याच कॉम्पोनंट आहेत का? ह्याच कॉम्पोनंट तुम्हाला डिझाइन करायचे, तिथं नाव लिहिलेले आहेत बघा तुमच्या सिलेबस मध्ये. ओके. बघा आता काय बीम, स्लॅब्स, त्याच्यानंतर इथं नेक्स्ट त्याचं कशाचं डिझाइन राहणार? कॉलम्स, फुटिंग्स.
आणि लास्टचं पूर्ण टॉपिक जे आहे ते कशावर आहे तुमच्या स्टील स्ट्रक्चर्सवर म्हणजे स्टील स्ट्रक्चर्सवर राहणार आहे. युनिट नंबर 5 विल बी ऑन स्टील स्ट्रक्चर्स. आता याचं मार्क डिस्ट्रीब्युशनचं तुम्ही बघितलं तर पहिला युनिट छोटा आहे. ठीक आहे. तर फंडामेंटल बेसिक प्रिन्सिपल्स तुम्हाला माहित करून घ्यायचे. त्यांच्या दोघांमधला डिफरन्स काय? आरसीसी स्ट्रक्चर्स मध्ये की पॉइंट्स काय? स्टील स्ट्रक्चर्स मध्ये की पॉइंट्स काय? ठीक आहे. ते कसे डिफरन्शिएट होतात एकमेकांसोबत ते सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा बीम आहे अनालिसिस डिझाइन. डिझाइन म्हणजे आता सांगितलं तुम्हाला गिव्हिंग डायमेन्शन्स टू द स्ट्रक्चर्स. त्याच्यानंतर युनिट नंबर 3 आहे तर डिझाइन ऑफ स्लॅब्स. ठीक आहे. कॉलम्स, फुटिंग आणि हा स्टील स्ट्रक्चर. या 5 युनिट तुम्हाला बघायचे आहेत. बट मी काय म्हणत होतो, मार्क डिस्ट्रीब्युशन पॉइंट ऑफ व्ह्यू हा मला चॅप्टर सोपा म्हणजे छोटा आहे आणि सोपा इझी आहे. जास्त पॉइंट नाही त्याच्यामध्ये 6-7 पॉइंट्स आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात मेजर जे आहे, सगळ्यात जास्त वेटेजचा चॅप्टर जे आहे, युनिट नंबर 2 ठरणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर 14 मार्क आणि 12 मार्क अशा करून या पाचीच्या युनिटचं जे सम आहे ते किती आहे? 70 मार्क आहे. बट इथं पण तुमचं टाइम ड्युरेशन राहणार आहे 4 तास मित्रांनो. टाइम ड्युरेशन किती राहणार आहे? 4 तास राहणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे पण लेंदी म्हणजे ऍज टॉस सारखंच आहे समजा एक प्रकारचं. ठीक आहे. जेवढं तुम्हाला टॉसला वेळ लागलेला आहे तेवढंच ह्याला पण वेळ लागतो. बट ह्याच्यामध्ये तुम्ही स्टार्टिंग पासून डे 1 पासून प्रॅक्टिस करायला लागा. ठीक आहे. याच्यामध्ये पण भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. त्या प्रॉब्लेम्स आपल्याला एकदा तुम्हाला डिझाइन कन्सेप्ट कळालं, डिझाइन स्टेप्स कळाले, तुम्ही लगेच हा प्रॉब्लेम ठीक आहे 15-20 मिनिटात तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे. कोणत्या प्रॉब्लेम्स कोणत्या वेळी सॉल्व्ह करायचे हे पण तुम्हाला क्लिअर पाहिजे. त्या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या तर हा पेपर 70 आउट ऑफ 70 तुम्ही लिहू शकता आणि तुम्ही 100% याच्यामध्ये स्कोर करू शकता. लक्षात आलं? ईझी आहे आणि माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंट्सला तर विचारा थिअरी ऑफ स्ट्रक्चर मी कसे शिकवलं. ठीक आहे. त्यांना सगळ्या बेसिक कन्सेप्ट पासून तर जे काही डाऊट असेल, बारीक बारीक डाऊट असेल, ठीक आहे, जे की त्यांनी हेजिटेट वगैरे करत होते, विचारण्यासाठी घाबरत होते, हे विचारू की नको. तरीही मी त्यांच्यामधून काही गोष्टी क्वेश्चन मार्क आहेत जे मी सांगत होतो, विचारत होतो. त्यांनी हो सर ह्याच्यामध्ये डाऊट आहे. तर मी लगेच त्यांना त्या कन्सेप्ट क्लिअर करून दिलेल्या आहेत. तुम्ही ऑफलाईनच्या स्टुडंट्सला विचारू शकता. आपलं क्लासरूमचं टीचिंग कसं आहे आणि माझं वैयक्तिक जे सब्जेक्टच्या रिलेटेड नॉलेज जे आहे किंवा टॉपिक क्लिअरन्स जे आहे ते मी कोणत्या पद्धतीनं सांगतो त्याला विचारू शकता. ठीक आहे. तर चला बॅक टू द पॉइंट. तर याच्यामध्ये या 5 युनिट्स तुम्हाला बघायचे आहेत. ठीक आहे. पर्टिक्युलर आयडिया आला असेल याच्यामध्ये. आता मी एक स्टील स्ट्रक्चरचं थोडं डिस्कशन करतो. कारण की याच्यामध्ये पण लास्ट युनिट आणि स्टार्टिंगला वर्ड दिसतो स्टील स्ट्रक्चर. आता स्टील स्ट्रक्चर पूर्ण स्टीलचाच राहतो. त्याच्यामध्ये पण स्लॅब, बीम, कॉलम, फुटिंग या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. ठीक आहे. कन्स्ट्रक्शनसाठी पूर्ण स्टील स्ट्रक्चर. आता स्टील स्ट्रक्चर आपण हाय राईज बिल्डिंग्स मध्येच यूज करतो. ठीक आहे. स्टील स्ट्रक्चर कशामध्ये यूज करणार? हाय राईज बिल्डिंग्स मध्येच यूज करतो. आणि ते कसे राहतात स्ट्रक्चर्स? कॉस्टली स्ट्रक्चर्स राहतात. त्याच्या क्रॉस सेक्शन्स मॅन्युफॅक्चरिंग करावं लागतात त्या क्रॉस सेक्शन्स. कारण की तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही आय थिंक स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये शिकलात ना तुम्ही आय सेक्शन, टी सेक्शन, एल सेक्शन या सगळ्या सेक्शन्स लागतात. कशासाठी? या सगळ्या कॉम्पोनंट्स लागतात कशासाठी? फॉर मेकिंग कॉलम कॉम्पोनंट, बीम कॉम्पोनंट, स्लॅब्स वगैरे सगळ्या डिझाइन करण्यासाठी स्टील स्ट्रक्चर. म्हणजे प्युअर प्युअर जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मटेरियल यूज होणार दॅट इज स्टील. ठीक आहे. त्याची स्ट्रेंथ जास्त असतो आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचं जे स्ट्रेंथ टू वेट रेशो राहते ना, स्ट्रेंथ टू वेट रेशो हे सगळ्यात हाय राहतो मित्रांनो. कारण की आपण क्रॉस सेक्शन थिन पण ठेवू शकतो. डिपेंडिंग ऑन आपलं जसं डिझाइन आहे त्या पद्धतीने आपण करू शकतो. जसंही त्याचं स्ट्रक्चर्स वाढलेत म्हणजे आपण त्याच्या थिकनेसेस वगैरे आपण सिलेंडरनेस रेशो वगैरे इन्क्रीज करतो का? म्हणजे हे कमी ठेवतो सिलेंडरनेस रेशो. सॉरी कमी नाही, जास्त ठेवणार सिलेंडरनेस रेशो. त्याच्यामुळे काय होतं क्रॉस सेक्शन त्याच्या कमी होऊन जाणार आणि ते कसे आहेत त्याचं वेट जे आहे त्या स्ट्रक्चरल वेट जे आहे ते कमी राहतो. त्याच्यामुळे आणि तुम्हाला माहित आहे जे स्ट्रेंथ आहे, स्टीलचं स्ट्रेंथ आहे जास्त आहे.
इट विल कॅरीज मॅक्झिमम किंवा लार्ज अमाऊंट ऑफ लोड कमिंग ऑन स्ट्रक्चर. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हे पण पॉइंट येणार आहेत जेव्हा मी घेतो चॅप्टर नंबर 1. ठीक आहे. स्ट्रेंथ टू वेट रेशो कोणत्या स्ट्रक्चरचं जास्त आहे, दॅट इज स्टील स्ट्रक्चरचं जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू आरसी स्ट्रक्चर. अजून काय ऍडव्हान्टेज आहेत, अजून काय ऍडव्हान्टेज आहेत स्टीलचा. ठीक आहे. ह्या स्टील मध्ये एक पर्टिक्युलर साईन देते. फॉर एक्झाम्पल काही फेल्युअर घडला, अर्थक्वेक आला, तर हे अर्थक्वेक मध्ये डायरेक्टली कोलॅप्स होणार नाही. कोणता स्ट्रक्चर, स्टील स्ट्रक्चर. बट आरसीसी पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला, ते डायरेक्टली काय होतात कोलॅप्स, कारण की ते कोणत्या फॉर्म मध्ये, रिजिड फॉर्म मध्ये, रिजिड स्ट्रक्चर्स याच्यामध्ये. ठीक आहे. लगेच काय होणार, कॉन्क्रीट क्रशिंग मध्ये फेल होणार. आणि स्टील जे आहे ते कशामध्ये फेल होणार, दॅट इज डक्टाईल फेल्युअर मधून. ठीक आहे. कारण की बेंडिंगचं साईन त्याच्यामध्ये दिसणार आहे. ठीक आहे. तर हे अशा काही ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस आहेत, ते त्या युनिट मध्ये आपण काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. डिसएडव्हान्टेज एकच आहे स्टील स्ट्रक्चरचा, एक तर कॉस्ट तर राहणारच आहे, बट मेंटेनन्स कॉस्ट पण जास्त राहतो. मेंटेनन्स कॉस्ट पण जास्त असतो. मेंटेनन्स कॉस्ट कसं राहणार, जास्त राहणार, कारण की कंटिन्युअसली त्याला काय लागतो, म्हणजे वर्षाला, कारण पर ॲनम आपण काय करतो त्याला, किंवा ॲन्युअली आपण काय करणार, त्याला मेंटेनन्स प्रोव्हाइड करणार. आणि मेंटेनन्स साठी तुम्हाला माहिती आहे स्टीलला काय करतो आपण, कोटिंग देतो ना, म्हणजे त्याचं करोजन लेवल कमी करण्यासाठी आपण प्रॉपर कोटिंग देतो स्टील. ठीक आहे. मग ह्याच्यामुळे काय होतात, या सगळ्या गोष्टी जे कॉस्टिंग आहेत कशामध्ये येतात, मेंटेनन्स मध्ये येतात सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर याचा मेंटेनन्स कॉस्ट जे आहे जास्त आहे, त्याच्यामुळे हे पॉइंट जे आहे ते कशामध्ये आपण इन्क्लूड करतो, डिसएडव्हान्टेज मध्ये इन्क्लूड करतो. बट अजून एक आहे, याचं ऍडव्हान्टेजेस लय आहेत. ठीक आहे. एक तर तुम्ही हाय राईज बिल्डिंग मध्ये यूज करतात, आणि त्याच्यानंतर ह्याचं फायर रेजिस्टन्स जास्त आहे. ठीक आहे. फायर रेजिस्टन्स कसं आहे, गॅस जास्त आहे, गॅस रेजिस्टन्स म्हणा, फायर रेजिस्टन्स म्हणा. ठीक आहे. या गोष्टी याचे प्लस पॉइंट्स आहेत स्टील स्ट्रक्चरचा. ठीक आहे. आरसीसी लिमिटेड हाईटला आपण कन्स्ट्रक्शन करतो, बट स्टीलला लिमिटेड हाईट नाही. फॉर एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल, तुम्ही बुर्ज खलिफा बघा, ते पण कोणतं स्ट्रक्चर आहे, स्टील स्ट्रक्चर आहे. बट स्टील स्ट्रक्चर साठी म्हणजे त्याचा लोड डिस्ट्रीब्युशन, तुम्ही एकदा काय करा, डिस्कवरीवर बुर्ज खलिफाचं कन्स्ट्रक्शन बघा एकदा. ठीक आहे. त्यांनी कोणत्या स्ट्रक्चर किंवा त्याच्या फुटिंग ज्या आहेत कोणत्या पद्धतीने टाकलेल्या आहेत, आणि त्यांचे शेप्स काय त्या फुटिंगचे, तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता. ठीक आहे. तर बुर्ज खलिफा कोणत्या स्ट्रक्चर मध्ये येते, स्टील स्ट्रक्चर्स मध्ये येतात. आणि ते हाय राईज बिल्डिंग मध्ये जास्त स्टील स्ट्रक्चरच यूज करतो. ठीक आहे. किंवा स्टील कंपोनंट्स यूज करतो, आपण प्युअर स्टील कंपोनंट्स यूज करतो. बट आरसीसी आरसीसी साठी आपण काय करतो, म्हणजे लिमिटेड हाईटला आपण आरसीसी कंपोनंट जे आहे ते आपण यूज करतो. ओके. चलो, क्लिअर झालं आता. अशाच भरपूर काही पॉइंट्स आहेत सांगण्यासारखे, बट तुम्हाला एक छोटासा आयडिया द्यालो या टॉपिक रिलेटेड. ओके. चल, आता नेक्स्ट स्लाइड घेतो मी. एक पर्टिक्युलर एक्झाम्पल देतो. ह्याच्यामध्ये मला स्टील डिस्कस करायचं आहे. तुम्ही स्टील एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये स्टील शिकला ना, बेंट ऑफ स्टील. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून देतो. हे कोणतं, हे तर सिम्पली सपोर्टेड बीम आहे विथ यूडीएल. ठीक आहे. ए बी, याला आपण डब्ल्यू म्हणू. आणि इथं काय राहते, हे कोणतं डायग्राम आहे रे सांगा जर. ठीक आहे. तर हे राहणार तुमचा पीएमडी, बेंडिंग मोमेंट डायग्राम. आणि हे कोणतं डायग्राम आहे, एसएफडी, शेअर फोर्स डायग्राम. ठीक आहे. बेंडिंग मोमेंट आणि शेअर फोर्स. आता इथं एक तुम्हाला दिसत असेल, बेंडिंग मोमेंट डायग्रामचा हायएस्ट व्हॅल्यू सेंटरला आहे, बट जिथं हायएस्ट व्हॅल्यू आहे तिथं काय, शेअर फोर्स निग्लिजिबल, दॅट इज 0 आहे. आणि जिथं बेंडिंग मोमेंट 0 आहे तिथं शेअर फोर्स कसा आहे, मॅक्सिमम आहे. शेअर फोर्स कसा आहे, मॅक्सिमम आहे. तर या बीम मध्ये आपण दोन टाइप ऑफ स्टील टाकतो, ते आहे मेन स्टील आणि डिस्ट्रीब्युशन स्टील. मेन स्टील आणि डिस्ट्रीब्युशन स्टील.
ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन स्टील फॉर लोड डिस्ट्रीब्युशन पर्पज आपण यूज करतो. ठीक आहे. आता मेन स्टील लाच आपण कोणतं स्टील म्हणतो? लॉंगिट्युडिनल स्टील म्हणतो. आणि या लॉंगिट्युडिनल स्टील काय कमी करतात तुमच्या कॉम्पोनंट मधला? बेंडिंग मुवमेंट कमी करतात. बेंडिंग मुवमेंट काय करणार? कमी करणार आहे. आणि अजून बघा, बीम्सच्या जे रेन्फोर्समेंट आहे तुम्ही बघितलं असाल, असेच राहतात ना रे? ठीक आहे, असेच राहतात त्या. त्याचे स्केलेटल ढाचा जे आहे, स्टीलचा ढाचा जे आहे, जे की आपण बीम्स मध्ये टाकतो, या पद्धतीने राहतात. हे तर कोणते झाले? हे लॉंगिट्युडिनल स्टील, म्हणजे ह्या जे हॉरिझॉन्टल जे स्टील दिसतात त्यालाच आपण काय म्हणतो? लॉंगिट्युडिनल स्टील, जे की चार कॉर्नरवर त्याचा क्रॉस सेक्शन मी काढला, त्या बीमचा पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन इथून मी समजा या बीमला कट केला, तर याचं क्रॉस सेक्शन असं दिसणार स्टीलचा. करेक्ट आहे, असं दिसणार आहे तुम्हाला. ओके. तर ह्या जे आहेत, हे जे स्टील आहेत, हे हॉरिझॉन्टल स्टील, जे की त्याचा डायमीटर जास्त राहतो ऍज कम्पेअर टू व्हर्टिकल वाले. बट असं काही कंपल्शन नाही कमी जास्त ठेवायचं, हे डिपेंडिंग अपॉन डिझाईन राहणार आहे. ठीक आहे. तर हा जे आहेत, हे काय तुमच्या लॉंगिट्युडिनल स्टील आहेत. आता हे हे तर सांगितलं तुम्हाला, बेंडिंग मोमेंट कमी करण्यासाठी आपण यूज करतो. बट आता व्हर्टिकलचं काय रोल आहे? या व्हर्टिकल स्टीलचं काय रोल आहे? व्हर्टिकल स्टीलचं काय रोल आहे? हे काय करते तुमचा, जे शिअर आहे, आणि शिअर कुठं आहे? मॅक्सिमम कुठं दिसतो? मॅक्सिमम कॉर्नर आहे, जिथं सपोर्ट्स आहे तिथं रिक्वायरमेंट शिअर स्टीलचं रिक्वायरमेंट आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? या व्हर्टिकल स्टीलला काय म्हणतो? त्याला शिअर रेन्फोर्समेंट. काय म्हणायचं त्याला? शिअर रेन्फोर्समेंट. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामुळे काय होणार? तुमच्या शिअर स्ट्रेसेस कमी होऊन जाणार, ताण कमी होऊन जाणार, प्रेशर कमी होऊन जाणार, जे की कशावर डिपेंड राहते? तुमच्या लोडवर. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपण स्टीलचं म्हणजे स्टील कमी जास्त यूज करतो इथं. सेंटरला रिक्वायरमेंट नसतो, त्याच्यामुळे आपण स्पेसिंग जास्त ठेवतो त्या दोन स्टील मधला. बट सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट कुठं आहे? कुठं शिअर फोर्स जास्त आले? ऍट कॉर्नर्स. त्याच्यामुळे आपण स्टील कुठं जास्त प्रोव्हाइड करतो? दॅट इज ऍट कॉर्नर्सला किंवा ऍट सपोर्ट्सला ऍज कम्पेअर टू सेंटर. बट सेंटरला तुम्हाला तर हे माहितच आहे, सेंटरला काय दिसते तुम्हाला? बेंडिंग मोमेंट जास्त दिसते, आणि ते कमी करण्यासाठी आपण काय यूज करतो? कोणता स्टील? दॅट इज लॉंगिट्युडिनल स्टील यूज करतो. लक्षात आलं? आता क्लिअर झाले पॉइंट स्टीलच्या रिलेटेड. आता सेम आहेत. ठीक आहे. आता हा डिस्ट्रीब्युशन स्टील जे आहे, डिस्ट्रीब्युशन स्टील सगळ्यात जास्त कोणत्या कॉम्पोनंट डिझाईन करण्यासाठी लागतात? दॅट इज स्लॅब्स. आता तुम्हाला माहिती आहे, स्लॅब बीम मोनोलिथिक कास्टिंग करतो आपण. ठीक आहे, मोनोलिथिकली कास्टिंग करतो. मग स्लॅबच्या रेन्फोर्समेंट जे आहेत काही बीम्स मध्ये जाणार आहेत, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण डेव्हलपमेंट लेंथ प्रोव्हाइड करतो. आता या सगळ्या गोष्टी जे बेसिक बेसिक कन्सेप्ट आहेत, ते तुम्हाला मी जसंही चॅप्टरच्या इंट्रोडक्शन, जे की डिझाईन ऑफ स्लॅब, डिझाईन ऑफ बीम, याच्यामध्ये मी म्हणजे त्या पॉइंट स्टार्ट करणार, तिथं सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. लक्षात आलं? तर हे जे डिस्ट्रीब्युशन स्टील आहे, स्ट्रेसेस डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी लागतात, आणि ते कोणत्या कॉम्पोनंट मध्ये आपण यूज करतो? दॅट इज स्लॅब्स मध्ये यूज करतो. लक्षात आलं? तर यांचं डिझाईन आहे, यांचं डायमीटर वगैरे प्रोव्हाइड करावं लागतात, आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करावं लागतं, एरिया ऑफ स्टील वगैरे. ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन बेंडिंग मुवमेंट. तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात मेजर पॅरामीटर कोणता आहे? बेंडिंग मुवमेंट. आणि याच्यासाठी जे शिअर रेन्फोर्समेंट डिझाईन करण्यासाठी तुम्हाला काय लागतो रे? शिअर फोर्स लागतो. डिपेंडिंग अपॉन द बीम्स तुम्हाला शिअर फोर्स माहित पाहिजे. आता ह्याच्यासाठी शिअर फोर्स तर तुम्हाला माहित आहे, ऑफलाईनच्या स्टुडंटला तर पक्का माहित असेल. याला WL/2 राहील, आणि इथं WL/2 राहणार. आणि इथं बेंडिंग मोमेंट, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट किती राहते? WL² 8, आणि इथं 0 राहणार आहे. ठीक आहे. हा फ्री बेंडिंग मोमेंट आहे, याच्यावरच आपले काय राहणार? या सगळ्या गोष्टी स्टील जे आहे ते डिझाईन होणार आहे. लक्षात आलं आता? तर शिअर रेन्फोर्समेंट साठी लागणारा पॅरामीटर कोणता आहे? शिअर फोर्स. लॉंगिट्युडिनल रेन्फोर्समेंट किंवा स्टील साठी लागणारा पॅरामीटर कोणता आहे? बेंडिंग मोमेंट. या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे वाईल डिझायनिंग दिस कॉम्पोनंट्स. ठीक आहे.
तर बीम स्लॅबचे का जे स्टील आहेत सेम ऍज युजलच आपण काढतो, त्याच्यामध्ये स्लॅब मध्ये थोडे स्टेप्स वाढणार आहेत ऍज कम्पेअर टू बीम्स. ठीक आहे. आता कॉलम मध्ये पण सेम आहेत. कॉलम मध्ये तुम्हाला अशा पट्ट्या दिसतात मोठ्या मोठ्या स्टीलच्या. ठीक आहे. आणि इथं समथिंग तुमचं काय आहे? हे फुटिंग असेल. ओके. तर याच्या स्टील जे आहे ते ह्याच्या फुटिंग मध्ये जाणार. तर मेजर स्टील कोणतं आहे तर कोणते दिसतात तुम्हाला? लॉंगिट्युडिनल स्टील, एलआर म्हणतो, लॉंगिट्युडल रेनफोर्समेंट. जसं हे व्हर्टिकल पट्ट्या होते ते आडवे झाले, मग ह्याला आपण काय म्हणतो? याला लॅटरल टाईज म्हणायचा. लॅटरल टाईज. तर हे लॅटरल टाईज काय करते? या लॉंगिट्युडिनल रेनफोर्समेंटला धरून ठेवते, म्हणजे एक पर्टिक्युलर सपोर्ट देणार याच्या स्केलेटनला. लक्षात आलं? याच्या स्केलेटनला सपोर्ट प्रोव्हाइड करणारा स्टील आहे, दॅट इज लॅटरल टाईज. तर हे डिपेंडिंग अपॉन त्याच्या कॉलमच्या शेप्स जे आहेत. फॉर एक्झाम्पल सर्क्युलर असेल तर आपण त्याच्यामध्ये स्पायरल स्टील टाकतो, आणि स्क्वेअर किंवा रेक्टँगल असेल तर याच्यामध्ये आपण बॉक्स टाईप स्टील टाकतो, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? लॅटरल टाईज म्हणतो. लक्षात आलं? लॅटरल टाईज म्हणणार आहे. तर हे पण डिपेंड राहील तुमच्या अपकमिंग जे लोड्स येतात ह्याच्यावरच्या जे स्लॅब्स. आता हा जे कॉलम आहे कशाला सपोर्ट करते? तुमच्या बीम्सला सपोर्ट करते. आणि बीमचा जे लोड आहे ते इक्वल तुम्हाला माहित आहे ना. हा जे लोड आहे सपोर्टचा ते कुठं येणार आहे? खाली येणार. कशावर? तुमच्या कॉलमवर. मग ह्या लोडलाच आपण काय करतो? डिझाईन करतो. तुम्ही सॉम मध्ये शिकला असाल, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस मध्ये. आपण स्ट्रेसेस कशावरून काढलं? लोडवरूनच काढलं ना. मग ह्याच्यामध्ये पण स्टील कशावरून काढणार? तुमच्या लोड वरूनच काढणार आहे. त्याला आपण काय म्हणतो? लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द कॉलम, जे की तुम्ही काढलाय स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये. ठीक आहे. तर या लोडवरच आपलं काय डिपेंड राहणार? तुमच्या रेनफोर्समेंट डिपेंड राहणार आहे. लक्षात आलं? आणि हा जे पी आलेला आहे ते कुठलचा आहे? दॅट इज सपोर्ट, जे की आपण कोणता कंपोनंट सपोर्ट करतो युजिंग कॉलम? दॅट इज बीम. ठीक आहे. आता ते लोड कसं आलं काय नाही मी डिटेल्स मध्ये मला चॅप्टर्स मध्ये सांगतो. ओके, लक्षात आलं? तर याच्यामध्ये दोन स्टील आहेत, लॉंगिट्युडिनल रेनफोर्समेंट आणि दुसरं लॅटरल टाईज कॉलम मध्ये. आणि बीम स्लॅब मध्ये जे आहे तुमचं मेन स्टील आणि डिस्ट्रीब्युशन स्टील राहणार. बट बीम्स मध्ये, बीम कंपोनंट मध्ये तुम्हाला काय काय दिसणार आहे? लॉंगिट्युडल स्टील आणि शियर रेनफोर्समेंट दिसणार आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात का एकदा सांगा मला. ओके. तर इथपर्यंत तुमचं जे आरसीसी आहे, आरसीसी पोर्शन आहे, ते एवढं तुम्हाला पॉइंट्स बघायचे, त्यांच्या डिझाईन रिलेटेड पॉइंट्स बघायचे, त्याच्या कॅल्क्युलेशन्स आहेत. जसं तुम्हाला मी थिअरी ऑफ स्ट्रक्चर शिकवलेलं आहे स्टेप बाय स्टेप, हे आरसीसी स्ट्रक्चर पण, आरसीसी स्ट्रक्चर आणि स्टील स्ट्रक्चर यांच्या डिझाईन पण स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. नोटबुक मध्ये मेन्शन करून ठेवा स्टेप्स. एकदा ते आपलं A4 साईज राहते ना प्रिंट पेपर्स, त्याच्यावर तुम्ही स्टेप्स काढून घ्यायचे आणि रेग्युलर पार्ट करून घ्यायचे त्या स्टेप्स. रेग्युलर बघायचं, एक अर्धा पाऊण तास तरी त्या स्टेप्स, डिझाईन स्टेप पार्टच म्हणजे पार्टच पाहिजे, तरच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये काही डाऊट्स येत नाहीत. नाहीतर हे पण सब्जेक्ट थोडा आहे, ज्यांनी अभ्यास भरपूर केला त्यांना माहित आहे थिअरी ऑफ स्ट्रक्चर कसा केला त्यांना. पण त्यांनी नॉर्मल स्टडी जे की ह्याच्यामध्ये पण कसं आहे, तुम्ही एक पर्टिक्युलर सिक्वेन्स फॉलो केला स्टडीचा, तर अशा काय मोठं गोष्ट नाही की नॉर्मल पर्सन पण 70 आउट ऑफ 70 घेतात. ह्याच्यामध्ये घेऊ शकते, बट त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी मॅटर करतो. स्टार्टिंग पासून कन्सिस्टन्सी मॅटर करतो. कन्सिस्टन्सी आणि तुमचा लगाव असेल, ठीक आहे, टार्गेट असेल, तर तुम्ही अचीव बरोबर करू शकता. आणि हे सब्जेक्ट जे आहेत ते इन फ्युचर पण कामाला येईल, कारण की इंजिनिअरिंग मध्ये हा सब्जेक्ट तुम्हाला शिकायचा आहे. इथं तर तुम्हाला डिझाईन ऑफ आरसी स्ट्रक्चर आणि स्टील स्ट्रक्चर दिला. इंजिनिअरिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर वेगळा राहतो, डिझाईन ऑफ आरसी स्ट्रक्चर वेगळा राहतो, आणि डिझाईन ऑफ प्रीस्ट्रेस स्ट्रक्चर्स वेगळा राहतो. आता ते प्रीस्ट्रेस काय आहे ते नंतर मी तुम्हाला डिस्कशन मध्ये सांगतो. ओके. इथपर्यंत काही डाऊट आहे? चलो. आता एक लास्ट आपलं चॅप्टर राहिलेलं आहे, जे की डिस्कशन करायचं होतं. दॅट इज कोणतं आहे? डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर्स कनेक्शन.
ठीक आहे. आता जसं बीम स्लॅब कॉलम फुटिंग लागतो, त्याच्यामध्ये पण स्टील स्ट्रक्चर्स मध्ये बीम स्लॅब कॉलम फुटिंग, बट त्याचं कास्टिंग करतो का नाही? कास्टिंग करत नाही. त्याला आपण काय करतो? जॉईंट्स देतो किंवा जॉईंट्स घेऊन त्याला जॉईनिंग पर्पज मध्ये जॉईनिंग पर्पज साठी आपण जॉईंट्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. आता हे दोन टाइप्स ऑफ जॉईंट्स राहतात. एक बोल्टेड जॉईंट जे की बोल्ट्स घेऊन आपण जॉईंट करतो कॉम्पोनंट्स, आणि एक राहते वेल्डेड वेल्डेड जॉईंट्स. बोल्टेड जॉईंट्स आणि वेल्डेड जॉईंट्स. ठीक आहे. आता ह्याच्या डिझाईन फिलॉसॉफी पण आहे, त्याच्यावरच ह्याच्या क्लासिफिकेशन, आणि अजून एक आहे रिवेटेड पण बघितलं तुम्ही. ठीक आहे. रिवेटेड जॉईंट जे मी पॉइंट सांगायलो, तुम्ही नेटवर सर्च करून बघू शकता. बोल्ट्स तर माहित आहे ना तुम्हाला, नट अँड बोल्ट्स ते यूज करतो आपण कशासाठी? फॉर जॉईनिंग पर्पज. वेल्डिंग सगळ्यांना माहित आहे, दोन कॉम्पोनंट्स वेल्ड करून आपण जॉईन करू शकतो. आणि रिवेटेड म्हणजे जे नेल्स राहतात ना, खेळासारखे, त्याला वर टोपी राहते, हेड म्हणतो त्याला. ठीक आहे. त्याला आपण काय करतो? हॅमरिंग प्रोसेसने आपण काय करणार? त्याच्यामध्ये त्या कॉम्पोनंट्स मध्ये इन्सर्ट करणार फॉर जॉईनिंग पर्पज. ओके. या सगळ्या जॉईंट्स तुम्हाला बघायचे आहेत. बट आय थिंक हा एक्झामटेड असेल तुमच्यासाठी, तुम्हाला सिलेबस मध्ये नाही. फक्त तुम्हाला दोन जॉईंट्स बघायचे आहेत पूर्ण सिलेबस मध्ये स्टील स्ट्रक्चरच्या रिलेटेड, दॅट इज बोल्टेड जॉईंट्स आणि वेल्डेड जॉईंट. आणि हे जॉईंट्स कशासाठी लागतात? फॉर जॉईनिंग टू पर्टिक्युलर कॉम्पोनंट्स. लक्षात आलं? ठीक आहे. ह्याचे पण काही डिझाईन स्टेप्स वगैरे आहेत, जे की आपण चॅप्टरच्या म्हणजे जसे मी चॅप्टर 5 स्टार्ट करणार, तिथं मी डिटेल मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे. इंट्रोडक्शन समजलं का? एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सोबत. आणि एक अनाउन्समेंट आहे तुमच्यासाठी, ऑफलाईन बॅचेस आपले बाबानगरला राजेश सहस अकॅडमीला 15 डिसेंबर पासून आपलं मॉर्निंग 7 वाजता बॅच राहणार आहे. सगळ्यांना तुमच्या फ्रेंड्सला सगळ्यांना सांगा, तुम्ही इन्फॉर्म करा. ठीक आहे. आणि जे दूर राहतात, जे दूरचे विद्यार्थी आहेत, जे की लोकलचे नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाईन बॅचेस पण आहेत आपण. तर तुम्ही ऑनलाईन साठी डिप्लोमा वाला ऍप डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे. तर त्याच्यावर तुम्ही त्या लेक्चर्स व्ह्यू करू शकता. आणि टाइमपास न करता 15 डिसेंबर पासून तुम्ही ऑफलाईन बॅच जॉईन करा. ठीक आहे. आणि काय एन्क्वायरी वगैरे असेल तर तुम्ही मला फोन लावू शकता, कारण की कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला देतोच तसंही. आणि इथं पण बोर्डवर लिहितो माझा नंबर, दॅट इज 9665803062. याच्यावर तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकता. ओके. तर बेटा लास्ट सेमिस्टर आहे, सिरियस सिरियस व्हा. ठीक आहे. ज्यांनी परफॉर्मन्स छान केलाय 5th सेमिस्टरला, त्याला नक्की फायदा होईल. 6 सेमिस्टर पण त्याला सोपं जाणार आहे. ठीक आहे. आणि ज्यांचे एफर्ट्स कमी पडले 5thला, तर आता वाढवण्याचा प्रयत्न करा, कारण की लास्ट सेमिस्टर मध्ये तुम्हाला तुमच्या मार्क्स इम्पॉर्टंट आहे फॉर गेटिंग गुड कॉलेजेस, दॅट इज गुड इंजिनिअरिंग कॉलेजेस. ओके. तर आपण इथं हा लेक्चर थांबवू. ठीक आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. चला, थँक्यू.